तर बंजारा समाजाशी चर्चा करू असं बावनकुळे म्हणालेले आहेत। त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। पण एक महत्त्वाची बातमी जळगावमधून येते। जळगावमधील पाचोरा तालुक्यात ढगफुटी झाली आणि ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, मोठं नुकसान झालंय। पूरग्रस्त गावात ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालेलं आहे। याच पूरग्रस्त गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ढगफुटीमुळे खरं तर अनेक गावांना पाण्याचा विडाका बसल्याचं पाहायला मिळालं। अनेक नदी नाले देखील त्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांमध्ये देखील पाणी शिरलं। खरं तर गेल्या 24 तासापासून अनेक ग्रामस्थ जे आहेत ते खरं तर या पुराच्या भीतीने व्यथित झाल्याचं पाहायला मिळते आहे। आपण खरं तर राजुरी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ महिला आहेत। ते काय सांगणार, ज्या पद्धतीने काल पूर आला, कशी नेमकी गावात परिस्थिती होती? एकदम विकट परिस्थिती होती। सगळे चिनबिन रात्रभर जागेच्या जागे, लहान मुलं बाळ सगळे जागे आहेत। आम्हाला झोप म्हणजे माहीत नव्हती, कारण रात्रभर आम्ही गावामध्ये फिरलो। ज्याला जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं, तेवढे वाचले। मग असं झालं आमच्याकडे। कशी माहिती मिळाली नेमकी तुम्हाला? ही माहिती आम्हाला तिकडून फोन आला, दादांचा, वडगावहून फोन आला त्या दादांचा, आणि सांगायचे तुम्हाला जेवढं वाचवायचे तेवढं वाचवा। तेवढे रात्रपासून आम्ही जागे सगळ्यांना सांगत फिरतो। नक्कीच खरं रात्रभरापासून आपण जागे आहात। काय नेमकी रात्रीची परिस्थिती होती? खूपच आम्ही चिनबिन झालो होतो। खूप दादा, आम्हाला खूप रडू यायचं। आमची शेतीचं खूप नुकसान झालं। आमची मोसंबी गेली, मक्का गेला, कपाशी पण गेली, काही सामान होता सामान सुद्धा गेला आमचा आला। नक्कीच आपण बघतोय खरं तर या ग्रामस्थांच्या अतिशय व्यथित करणाऱ्या अशा प्रतिक्रिया डोळ्या देखत सर्व नुकसान झालं, मात्र अनेकांचे जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी प्राधान्य दिलं। अशी काय नेमकी परिस्थिती होती? काल रात्रीपासून खरं तर संपूर्ण गाव जागी आहे। आता काय नेमकी परिस्थिती या गावाची? इकडे सर सपायासारखी कंडिशन नव्हती सर। एवढं म्हणजे दोघी गावांचे म्हणजे कॉन्टॅक्ट बरं झालं, तर मोबाईल 2 वाजेपर्यंत चालू असल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आमच्या गावात। कारण लहान बाळं मुलं सगळे आम्ही फोन करून सगळ्यांना इशारा दिला की उठा तुम्ही, तुमचा जीव वाचतायत महत्त्व आहे। सगळे ढोरं घुरं वाहून गेले, शेतीचं खूप नुकसान झालं। मोसंबीच्या बागा अक्षरशः नेस्तनाबूत झालेले आहेत आमच्या, काहीच राहिलं नाही शेतांमध्ये व्यवस्थित। इतकं बेकार कंडिशन झाली ती रात्री। जो जागे राहिला त्याचा आज जीव वाचला हा महत्त्वाचा आहे। सरकारला एकच विनंती आहे की काहीतरी सहकार्य करावं आम्हाला। कुठेतरी ओसरलं असलं तरी मात्र पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे संपूर्ण गाव अद्यापही भीतीच्या छायेत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।